नमस्कार. ध्येय पक्के तर जीवन पक्के, ध्येय पूर्ण तर जीवन पूर्ण हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे, काय बनायचंय ते ठरवणे, निश्चित करणे. ध्येय पूर्ण करण्यासाठी, ध्येय पक्के करण्यासाठी, या आपलं स्वप्न रंगात आणण्यासाठी, परिपक्व बनवण्यासाठी प्रथम आपल्याला काय बनायचे, काय व्हायचे, कोणते ध्येय पूर्ण करायचे, कोणतं स्वप्न पूर्ण करायचे, नेमकं आपल्याला बनायचं आहे काय हे निश्चित करावं लागतं, हे ठरवावं लागतं, हे पक्के करावं लागतं. कारण जर काय बनायचंय, काय व्हायचंय हे जर निश्चितच केलं नाही तर कोणतं ध्येय पूर्ण करावं, कोणतं स्वप्न पूर्ण करावं हा प्रश्न पडतो. मग काय कळत नाही, काय सुधरत नाही, काय समजत नाही. म्हणून तुम्हाला काय व्हायचे, काय बनायचे हे आधी निश्चित करावं लागतं, हे आधी ठरवावं लागतं. तुमची इच्छा काय आहे, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला कशामध्ये आवड आहे, तुमचा जीव कशामध्ये आहे, तुम्हाला कोणत्या विषयाची आवड आहे, तुम्हाला नेमकं बनायचं आहे काय, तुम्हाला रुची कशात आहे हे आधी ठरवावं लागतं, हे आधी निश्चित करावं लागतं. आणि त्यानुसारच मग वाटचाल करावी लागते, त्यानुसारच मग कसरत करावी लागते, मेहनत करावी लागते, झटावं लागतं, राबावं लागतं. परंतु प्रथम निश्चित करा तुम्हाला काय व्हायचे, मला काय बनायचे. कारण तर तुम्ही काय व्हायचे, काय बनायचे हे जर निश्चित केलं नाही, हे जर ठरवलं नाही तर ऐन वेळेस काय व्हावं, काय बनावं हे काही कळत नाही, हे काही सुचत नाही. कधी ठरवा, कधी ठरवता येतं. तुम्हाला काय व्हायचे, काय बनायचे कधी ठरवू शकता, पण तुम्ही आधी ठरवा तुम्हाला काय व्हायचे, काय बनायचे, नेमकं व्हायचं आहे काय. डॉक्टर व्हायचे का, इंजिनियर व्हायचे काय, पायलट व्हायचे का, कलेक्टर व्हायचे का, मंत्री व्हायचे, नेमकं तुम्हाला बनायचं आहे काय. का शिक्षक बनायचे का, मुख्याध्यापक बनायचे का, प्राचार्य बनायचे, तुम्हाला व्हायचं आहे काय, नेमकं काय व्हायचे. का पोलीस व्हायचे का, इन्स्पेक्टर व्हायचे, नेमकं काय बनायचे हे तुम्ही ठरवा, आधी निश्चित करा आणि त्यानुसारच नंतर तुम्ही वाटचाल करा, आपला मार्ग ठरवा. परंतु जर तुम्ही आधी निश्चितच केलं नाही, तुम्ही आधी ठरविलंच नाही तर तुम्हाला कोणताही मार्ग सापडणार नाही आणि तुमचं काही पूर्ण होणार नाही. म्हणून तुम्हाला जर तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तुम्हाला जर तुमचं ध्येय पूर्ण करायचं असेल तर तुम्ही आधी ठरवा, वेळ घ्या, पण ठरवा. निश्चितपणे, निश्चिंतपणे ठरवा. घाई गडबड करू नका, घाई गडबडमध्ये निर्णय घेऊ नका. तर आरामशीर विचार करून, विचारपूर्वक निर्णय घ्या. ज्यात तुम्हाला रुची आहे, ज्यात तुम्हाला आवड आहे, जे तुम्हाला आवडतं, ज्यात तुमचा इंटरेस्ट आहे ते तुम्ही निवडा आणि त्या उद्देशाने, त्या हेतूने तुम्ही वाटचाल करा आणि मेहनत करा, कष्ट करा, श्रम करा, परिश्रम करा. जबरदस्ती कोणताही ध्येय निवडू नका, जबरदस्ती कोणतेही स्वप्न निवडू नका. तुम्हाला ज्यात रुची नाही, तुम्हाला ज्यात आवड नाही, पण दुसऱ्याच्या बळजबरीप्रमाणे त्यात तुम्ही आपलं ध्येय, आपलं स्वप्न निवडू नका. कारण जर तुम्ही बळजबरीने एखादं ध्येय निवडलं, बळजबरीने एखादं स्वप्न निवडलं किंवा एखादा विषय निवडला, बळजबरीने एखादा विषय निवडला ज्यात तुम्हाला रुची नाही, आवड नाही, इंटरेस्ट नाही आणि ते विषय तुम्ही निवडला, पण त्या दिशेने चांगली वाटचाल होणार नाही, चांगला अभ्यास होणार नाही. कारण त्याच्यात तुमचं मनच लागत नाही, तुमचा इंटरेस्टच नसल्यामुळं त्यात चांगला अभ्यास होणार नाही, चांगली कसरत होणार नाही आणि तुमचं ध्येय या स्वप्न पूर्ण होणार नाही, तुमचं या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. म्हणून ज्यात तुम्हाला रुची नाही, ज्यात तुम्हाला आवड नाही
असा कोणताही विषय तुम्ही निवडू नका. ज्यात तुम्हाला रुची आहे, ज्यात तुम्हाला आवड आहे, जे तुम्हाला चांगलं वाटतं, ज्यात तुमची परिपक्वता आहे, जे तुमचं सर्वात चांगलं आहे, ज्यात तुम्हाला जमतं, तुम्हाला ज्यात सर्व येतं, ज्यात तुम्ही हुशार आहात, असा विषय तुम्ही निवडा. म्हणजे ज्याची तुम्हाला पूर्ण माहिती आहे, तुम्हाला विश्वास आहे की हा विषय निवडल्यावर मी नक्की माझे ध्येय या स्वप्न पूर्ण करू शकतो. कारण मला याची सर्व माहिती आहे आणि याचं मला इंटरेस्टसुद्धा आहे आणि हे मला सर्व जमतं आहे. असं ठरवूनच तुम्ही आपलं ध्येय आणि स्वप्न निवडा. परंतु त्याची तुम्हाला पूर्ण माहिती असली पाहिजे, त्यात तुम्हाला आवड असली पाहिजे, त्यात तुम्हाला रुची असली पाहिजे, त्याची तुम्हाला पूर्ण माहिती असली पाहिजे, त्याचा चांगला अभ्यास असला पाहिजे, त्याचा बेसिक पाया पक्का झाला पाहिजे, याचे बेसिक्स पूर्ण तुम्हाला आलं पाहिजे. असा तुम्ही विषय निवडा, असा तुम्ही विषय निश्चित करा. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर तुमचं इंग्लिश पक्की पाहिजे, तुमचं सायन्स पक्कं पाहिजे, तुमचं गणितही पक्कं पाहिजे. तसं तर गणित, इंग्लिश आणि मराठी हे विषय पक्केच पाहिजे. याचं बेसिक पूर्ण सगळं पक्कं पाहिजे. कोणता जरी विषय निवडायचा असेल तर तुम्हाला ते पक्कंच पाहिजे. परंतु यात काही आहेत, कॉमर्स घ्यायचा असेल, कॉमर्स निवडायचा असेल, कॉमर्समधून तुम्हाला काहीतरी करायचं असेल, मॅनेजर, कॅशियर, क्लर्क असं काय बनायचं असेल तर गणित पक्का पाहिजे. म्हणून गणित आणि इंग्लिश पक्का पाहिजे. म्हणून ज्यात तुमचा इंटरेस्ट आहे, जे तुमचं परिपक्व आहे, जे तुमचं पक्का आहे, ज्या तुमचं बेसिक पक्का आहे, जे तुम्हाला चांगलं वाटतं, ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्यात तुम्हाला आवड आहे, जे तुम्हाला मनापासून आवडतं, ज्याच्यात तुम्हाला खात्री आहे, असा विषय तुम्ही निवडा. जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही, बिकट परिस्थिती येणार नाही, संकट येणार नाही आणि तुमचं ध्येय स्वप्न पूर्ण करण्यात अडथळा येणार नाही. म्हणून ज्यात रुची आहे, आवड आहे, इंटरेस्ट आहे, असा विषय तुम्ही निवडा. जर तुम्ही एखादा विषय निवडला, तुम्हाला त्यात खात्री नाही, तरी तुम्ही तो विषय निवडला कोणाचं ऐकून, या इतरांच्या आग्रहाखातर, या आईवडिलांच्या आग्रहाखातर तुम्ही तो विषय निवडला. परंतु त्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही, आवड नाही आणि त्याची तुमची तयारी चांगली नाही, त्याची तुम्हाला माहिती नाही जास्त, त्याचं बेसिक आहे तुमचं पक्कं नाही, असा विषय जर तुम्ही निवडला तर तुम्हाला अभ्यास करण्यात इंटरेस्ट येणार नाही. कारण तुम्हाला काही येतच नसल्यामुळं तुम्ही अभ्यास करणार नाही. जरी नंतर तुम्ही ट्युशन लावलं काहीतरी केलं, परंतु तुम्हाला जर त्याच्यात रुचीत नसेल, आवडत नसेल आणि इतरांच्या इच्छेने तुम्ही ते करत असाल तर मात्र तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. मग इतराच्या इच्छेने, आईवडिलांच्या आग्रहाखातर विषय निवडायचा असेल, आईवडिलांचं ध्येय स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मात्र त्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागेल, त्यात इंटरेस्ट निर्माण करावा लागेल, त्यात आवड निर्माण करावी लागेल आणि त्याचा चांगला अभ्यास करावा लागेल, त्याचं प्रथम बेसिक पक्कं करावं लागेल आणि त्याची सर्व माहिती घ्यावी लागेल. त्याचा 8-8 तास 7-8 तास अभ्यास करावा लागेल, झटावं लागेल, राबावं लागेल, कसून अभ्यास करावा लागेल, मनातून अभ्यास करावा लागेल, आवडीनं गोडीनं अभ्यास करावा लागेल. जरी तुमची त्यात आवड नाही तरी तुम्हाला आवड ठेवून, इंटरेस्ट ठेवून आईवडिलांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यात कसून अभ्यास करावा लागेल, चांगला अभ्यास करावा लागेल, तर मात्र तुमचं ध्येय आणि स्वप्न पूर्ण होतं. कारण जगात कोणतीही अशक्य गोष्ट नाही. जरी एखादा विषय तुमच्या आवडीचा नाही, परंतु आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ते निवडायचं आहे आणि तो तुम्ही निवडला आणि आईवडिलांचा मान राखण्यासाठी, आईवडिलांचा मोठेपणा राखण्यासाठी जर तुम्ही त्यात तुमचं करिअर करत असाल, तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न त्यात करत असाल, साध्य करत असाल, तर मात्र तुम्हाला त्यात आवड असो की नसो, परंतु तुम्हाला त्यात प्रथम आवड निर्माण करावी लागेल, इंटरेस्ट निर्माण करावं लागेल, तुमचं मनाला तसं त्यात गुंतवावं लागेल आणि त्यात आवड निर्माण झाल्यानंतर, तुम्हाला रुची निर्माण झाल्यानंतर मग तुम्हाला त्या दृष्टिकोनाने, त्या हेतूने तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्याची प्रथम तुम्हाला चाचणी करावं लागेल की आपल्याला काय येतं, यातलं काय जमतं, ही याची चाचणी करावं लागेल, तपासणी करावं लागेल, परीक्षण करावं लागेल, निरीक्षण करावं लागेल आणि याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल, जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल
आणि जास्तीत जास्त अभ्यास करून त्याचं बेसिकसुद्धा पक्कं करावं लागेल आणि नंतर त्याच्या पायऱ्या टप्प्याने त्याचा अभ्यास करावा लागेल. 7-8 तास अभ्यास करावा लागेल आणि त्यामुळे मग त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होऊन जाईल, आवड निर्माण होऊन जाईल. कारण सरावाने, अभ्यासाने, मेहनतीने, परिश्रमाने आवड निर्माण करता येते. म्हणून त्यात तुम्हाला आवड निर्माण होते आणि मग आवड निर्माण झाल्यावर, रुची निर्माण झाल्यावर मग तुम्हाला त्यात आपलं करिअर करता येतं, आईवडिलाचं स्वप्नही पूर्ण करता येतं आणि आपलं करिअर बी करता येतं आणि त्याच्यात आवड निर्माण करता येते. आणि मग झाल्यावर मग आईवडील बी आनंदी, तुम्हीही आनंदी. अशा प्रकारे तुम्हाला जर एखाद्या विषयात रुची नसेल, आवड नसेल, परंतु आईवडिलांना असेल, आईवडिलांचा मान राखण्यासाठी, मोठेपणा राखण्यासाठी तुम्हाला मात्र ते ध्येय पूर्ण करायचं असेल, तो विषय निवडायचा असेल आणि त्याच्यात करिअर करायचा असेल तर मात्र तुम्हाला जिद्दीने, कसोटीने, चिकाटीने, आवडीने, गोडीने, आवड नसली तरीही आवडीने, गोडीने, जिद्दीने अभ्यास करावा लागेल, संघर्ष करावा लागेल, आवड निर्माण करावं लागेल, इंटरेस्ट करावं लागेल आणि मग त्या दृष्टीने तुम्हाला वाटचाल करावी लागेल आणि त्यात तुमचं करिअर करावं लागेल आणि तुमचं ध्येय आणि स्वप्न पूर्ण करावं लागेल. म्हणून कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आवड नसली तरी आवड निर्माण करता येते. सरावाने, मेहनतीने, कष्टाने, परिश्रमाने, अभ्यासाने आवड निर्माण करता येते. कारण सतत जर त्या विषयाचा अभ्यास केला, समजा एखादा विषय आवडत नाही आणि त्या विषयाचा जर सतत अभ्यास केला, वाचन केलं, बळजबरी घेऊनच वाचन केलं, सतत वाचन केलं, अभ्यास केला, सतत सराव केला तर त्यात ऑटोमॅटिक आवड निर्माण होते. म्हणून आवड निर्माण करता येते, इंटरेस्ट निर्माण करता येतो, अशी अशक्य गोष्ट नाही. म्हणून आईवडिलांचा मान ठेवण्यासाठी जर तुम्ही एखादा विषय निवडला असेल परंतु त्यात तुम्हाला रुची, आवड नसेल आणि तो विषय तुमचा पसंतीचा नसेल तरी पण तुम्हाला जर त्याच विषयात जर तुमचं करिअर करायचं असेल आणि आईवडिलांचा मान ठेवण्यासाठी जर करिअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. परंतु त्यात तुम्हाला प्रथम आवड आणि रुची निर्माण करावी लागेल. सरावाने, अभ्यासाने, कष्ट, मेहनतीने, परिश्रमाने, संघर्षाने, जिद्दीने, चिकाटीने त्यात तुम्हाला प्रथम आवड निर्माण करावं लागेल, रुची निर्माण करावी लागेल आणि नंतर त्याचं बेसिक पक्कं करावं लागेल, त्याचा चांगला अभ्यास करावा लागेल, ते जाणून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल, त्याची परीक्षण करावं लागेल, निरीक्षण करावं लागेल आणि नंतर त्या दृष्टीने, त्या हेतूने तुम्ही त्याची वाटचाल करावी लागेल आणि तुमचं ध्येय आणि स्वप्न नक्की पूर्ण होईल. म्हणून आधी ध्येय पक्के ठेवा, म्हणून आधी आपलं स्वप्न पक्के ठरवा. म्हणून आधी निश्चित करा तुम्हाला बनायचं आहे काय, आधी ठरवा तुम्हाला बनायचं आहे काय. परंतु जर ठरविलंच नाही तर मात्र तुमच्यानंतर बट्ट्याबोळ होईल, तुम्हाला काही समजणार नाही, काही कळणार नाही. कारण ऐन वेळेला काहीच होत नसतं. म्हणून आधीच ठरवायचं, अगोदरच ध्येय ठरवून ठेवा, अगोदरच आपलं स्वप्न काय व्हायचं आहे, काय बनायचं आहे हे अगोदरच ठरवा. तुमचा विषय अगोदरच ठरवा. काय विद्यार्थी अगोदर ठरवत नाही, काय व्हायचं आहे, काय बनायचं ठरवत नाहीत, नंतर ठरवण्याचा प्रयत्न करतात परंतु नंतर त्यांचा गोंधळ होतो, त्यांना नंतर काही समजत नाही, नंतर काय कळत नाही. कारण वेळ निघून गेल्यावर काही होत नसतं, संधी निघून गेल्यावर काही होत नसतं. म्हणून वेळ जाण्याच्या अगोदर, संधी जाण्याच्या अगोदर तुम्ही ठरवा, निश्चित करा की आपल्याला काय व्हायचं आहे, काय बनायचं. 10वीला जाण्याच्या अगोदरच, 10वीच्या अगोदरच तुम्ही आपलं ध्येय, आपलं स्वप्न निश्चित करा. 10वीच्या अगोदरच आपला विषय तुम्ही निश्चित करा की आपल्याला बनायचं आहे काय, आपल्याला व्हायचं आहे काय, हे आधीच हे ध्येय तुम्ही निश्चित करा. कारण 10वीच्या अगोदरच तुम्हाला काय बनायचं आहे, काय व्हायचं आहे, कोणता विषय निवडायचा, त्यात तुम्ही कोणत्या विषयात आपलं करिअर करायचं आहे, तुम्ही 10वीच्या अगोदरच ते निवडा. आणि तुम्हाला जर आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, ध्येय पूर्ण करायचं असेल तर त्या दृष्टीने निवडा, विषय निवडा. किंवा तुम्हाला तुमच्याच ध्येय पूर्ण करायचं असेल, स्वप्न पूर्ण करायचं असेल तर विषय निवडा. परंतु 10वीच्या अगोदर विषय निवडा, परंतु निश्चित करावंच लागतं. ध्येय आणि आपलं स्वप्न निश्चित करावंच लागतं, तरच यश मिळतं आणि जीवन सुंदर होतं आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि तुमचं जीवन आनंदात आनंदी होतं. म्हणून लक्षात ठेवा, ध्येय पक्के तर जीवन पक्के, ध्येय पूर्ण तर जीवन पूर्ण. यासाठी विषय आहे अगोदरच विषय ठरवणे, निश्चित करा. म्हणून अगोदरच विषय निश्चित करा आणि ठरवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.